जय हिंद. तर दिवाळीचा सण आला आहे आणि आपल्या सगळ्यांना ओढ लागली ती आपल्या गावाकडे जाण्याची. लहान मुलं असतील त्यांना मामाच्या गावाला जायचं असेल किंवा आपण दुसरीकडे इतर कुठं ठिकाणी जॉब करत असेल तर आपल्या आपल्या घरी जाण्याची ओढ लागली. आणि जात असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा जर आपला कोण सारथी होत असेल तर ती आहे आपली लालपरी. आज या लालपरीबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. ही लालपरी आपलं अधिकारी घडवणारी जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागामध्ये तर हिला जीवनवाहिनी म्हणूनच आपण पाहतो. आता अधिकारी घडवणारी का म्हणलो तर बघा, ग्रामीण भागामधल्या कित्येक मुलांना शहरापर्यंत नेऊन त्यांच्या शाळेचं शिक्षण पूर्ण करणारी, त्यांच्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून त्यांना त्यांच्या नोकरीपर्यंत पोहोचवणारी जर कोणती अधिकारी घडवणारी एखादी वाहिनी असेल तर ती आपली एस टी महामंडळ आहे, आपली लालपरी आहे. पण त्या लालपरीला आता ती थकली आहे का, ती म्हातारी झाली आहे का, किंवा आपली एस टी जनतेचा जो जीव आहे, आपल्या जनतेचा जो जीवनाचा अमूल्य असा भाग आहे, ती आता लालपरी जी आहे ही कुठंतरी हिच्याकडे सरकारचा विसर पडलाय का असं आपल्याला पाहायला मिळते. तर महाराष्ट्राच्या एस टीची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळी झोपेमधून उठल्यानंतर एक व्हिडिओ पाहायला मिळाला. तो व्हिडिओ हा आहे बघा, तुमच्या समोर दिसतो इथं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बस दिसते. त्या बसमध्ये एक ड्रायव्हर आहे जो गाडी चालवायला बसलेला आहे, पण त्या बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूचा जो दरवाजा असतो तो बसला दरवाजाच नाही. काही दिवसापूर्वी तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला असेल. एक बस होती, त्या बसचं जे छप्पर आहे ते चालत चालतच उडून गेले, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काही व्हिडिओ आहेत बघा. यामध्ये तुम्हाला दिसतंय की एस टीच्या काचाच नाहीत. इथं तर खिडकीच नाही, इथं पण खिडकी नाही आहे, पण ती कशी तरी अशी जोडून ठेवलेली आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग महापराक्रमी आमच्या परभणीची बस. ह्या बसची कंडिशन बघू शकता तुम्ही. आता हा जुना फोटो आहे. लगेच तुम्हाला असं वाटू नये की हे काल परवाचा फोटो आहे का, नाही, तर हा जुना फोटो आहे, इंटरनेटवरून घेतलेला आहे मी, ठीक आहे. इथं तुम्हाला नाव पण दिसू शकते, परभणी आगार. आमच्या परभणीमध्ये रस्ते, नाल्या, धूळ या गोष्टीमध्ये तर आमचे रेकॉर्ड आहेतच, पण एस टीमध्ये पण आहेत. आम्ही असे डिजिटल प्रकारचे एस टी नागरिकांना देत असतो, ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ठीक आहे. याच्याबद्दल मला मुद्दा आज विशेष घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे हे की एस टीला चालवणारा जो चालक आहे, या चालकच्या जीवाची काही त्या गव्हर्नमेंटला, सरकारला, एस टी महामंडळाला, प्रशासनाला काळजी आहे का? हा चालक बघा, त्याला त्याची ड्युटी आहे, ड्युटी केल्याशिवाय त्याला पगार येणार नाही, त्याला पैसे भेटणार नाही, त्याचं घर चालणार नाही. त्याच्यामुळं आपण त्याच्या जीवाशी वाटेल तसं खेळतो का? इथं जे प्रशासन आहे, इथं याला जो कोणी अधिकारी आहे, ज्या अधिकाऱ्यानं त्याला ही बस अलॉट केली, त्या अधिकाऱ्याला किंवा त्या ऑफिसरला ह्या बसच्या परिस्थितीबद्दल माहीत नाही का? याचा रेग्युलर चार्ट होत नाही का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. आता याच्याबद्दल मी तुम्हाला बऱ्याचशा पॉईंटवरती चर्चा करणार आहे आणि हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या दररोजच्या आयुष्याशी महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण याच्यावरती चर्चा करतोय. आता सुरुवात करूया. मी तुम्हाला याचे सगळे पॉईंट सांगणार आहे, चांगले वाईट सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करू. महाराष्ट्रामध्ये लालपरीचं सामाजिक महत्त्व काय आहे की ज्या बसमध्ये अधिकारी घडले, ज्या बसने स्वप्नांना पंख दिले, तीच बस आता स्वतःचा श्वास घेताना सुद्धा थकलेली आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. तुम्ही म्हणता की सर बस तर चांगल्या आहेत, पुण्या मुंबईच्या साईडला बघा किती चांगल्या चांगल्या बस आहेत. मी तुम्हाला पुण्या मुंबई किंवा मेट्रो सिटीबद्दल चर्चेत नाही करायला पुरव. आपला आजची चर्चा चालू आहे ग्रामीण भागामधल्या बसेसबद्दल, ठीक आहे. महाराष्ट्राच्या जवळपास बाकी सगळ्या भागांबद्दल चर्चा करतोय, त्याच्याबद्दलचं आहे. पुणे मुंबईला तिथं तुम्हाला शिवशाही भेटेल, शिवनेरी पण भेटेल, आणि त्याच्यापेक्षा भारी बस आलेली आता नवीन अश्वमेध ती सुद्धा पाहायला मिळेल. स्कॅनिया कंपनीची बस आहे, वॉल्वो कंपनीच्या बसेससुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या एस टी महामंडळामध्ये आहेत. पण आपल्या सर्वांच्या सामान्य माणसांच्या, गोरगरिबांच्या लालपरीचं काय, त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे, ठीक आहे. शिक्षणाचा प्रवास, गावातील हजारो मुलांना एस टीनं कॉलेजपर्यंत पोहोचले, शाळापर्यंत पोहोचले. त्यांना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी जेवढा त्यांच्या आईवडिलांचा मेहनत करून पैसे देतात, आईवडील शिक्षणासाठी जे पैसे लावतात, तितकाच महत्त्वाचा रोल कुठेतरी एस टी पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्ले करते. लक्षात येईल ही गोष्ट. कित्येक विद्यार्थी सकाळी 6 वाजता 6:30 वाजता उठून त्यांच्या गावाच्या पाठीवरती जाऊन उभं राहतात आणि तिथं जी लालपरी येते त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला दिसतंय की आज मला शाळेत जायला भेटेल, आज मला काहीतरी नवीन शिकायला भेटेल. याला आपण जास्त रिकॉग्नाइज नाही करत, याला आपण जास्त सगळेजण म्हणजे ह्या गोष्टीला व्हॅल्यू नाही देत. पण एस टी तिथं त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा रोल प्लेच करते. आरोग्य सेवेचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये रुग्णालयामध्ये जाण्यासाठी हीच एकमेव सुविधा आपल्याला आज पण पाहायला मिळते. कित्येक म्हातारी लोक
एस टीच्या पॉईंटवर येऊन बसलेले असतात, एस टीची वाट पाहत तासन तास बसतात, कारण त्यांना जायचं असते शहरामध्ये दवाखान्यासाठी. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची, ग्रामीण भागामधल्या आरोग्य व्यवस्थेची हालत काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल वेगळं बोलायचं नाही, पण मी नंतर आपण एखादा व्हिडिओ घेऊन त्याच्यावर पण चर्चा करणार आहेत. अर्थव्यवस्था, दररोज लाखो प्रवासी एस टीनं प्रवास करतात. छोट्या दुकानदारापासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना जोडणारी जीवनरेखा म्हणून अर्थव्यवस्थेचा एक मजबूत असा पाया, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत असा भाग म्हणून आपण एस टीकडे पाहू शकतो. पुन्हा बघा, भावनिक जर आपण विचार केला तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बालपणाची लालपरीसोबतचा, लालपरीचा आवाज असेल, लालपरीचा प्रवास असेल आणि त्या प्रवासामधील आठवणीचा एखादा तरी क्षण असतोच. असं कधीच नाही होणार की आपल्यासोबत एस टीचा एखादा सीन आहे, एखादा क्षण आहे जो जुडलेला नाही. ठीक आहे. बरं, इथं मी एस टी महामंडळाची सध्याची अवस्था तुम्हाला काय आहे सांगतो. सध्या तिची 2024-25चा ही आकडेवारी आहे. ठीक आहे. क्षेत्र समस्या, वास्तव आणि बसेसची अवस्था सध्या काय आहे याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू, म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल अंडरस्टँडिंग यायला आणखी थोडंसं सोपं जाईल. 40% जास्त ज्या बसेस आहेत ह्या जुन्या आहेत आणि त्या 10 वर्षापेक्षा जास्त जुन्या कालावधी झालेल्या बसेस आहेत. लक्षात येईल तुम्हाला. इंधन खर्चाचा विचार केला तर वाढल्या डिझेलच्या दरामुळे मोठं आर्थिक ओझं जे आहे ते एस टी महामंडळाला सहन करावं लागत आहे. यामुळे पर्याय म्हणून कुठेतरी इलेक्ट्रिक बसवरती स्विच होण्याचा एस टी महामंडळाचा प्रयत्न चालू आहे आणि ते त्यावरती कामसुद्धा करत आहेत. एस टी महामंडळावरती कर्ज जवळपास 5,000 कोटी रुपयांचं कर्ज सध्या आपल्याला पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांचे पगार आहेत हे नियमित पगार होत नाहीत, त्यांच्यामध्ये रेग्युलर विलंब होते. संपाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. प्रशासन, सरकारी विलंब, कमी निधी आणि धोरणांचा अभाव यामुळे एस टीला इतक्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागते आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रशासनामध्ये जर आपण पाहिलं तर एस टीकडे दुर्लक्षितच विभाग आहे असं कुठंतरी जाणवते. जरी एस टी महामंडळामध्ये नवीन नवीन बस दरवर्षी येत असताना पण जुन्या बसेस ज्या बाहेर जाणार आहेत त्यांची संख्या जास्त आहे. तुम्हाला एक आकडेवारी समोर याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे, ती अशी आहे बघा. इथं मी तुम्हाला 2 विषयावरती चर्चा करणार आहे पूर्व, आणि हा विषय मी तुमच्यासोबत चर्चा का करतोय. आपण तर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये चर्चा करायला पाहिजे, पण हा विषय चर्चा करायची काय गरज आहे, कारण भविष्यात तुम्ही अधिकारी होणार आहेत. तुम्ही भविष्यातील अधिकारी आहेत, तुम्हाला भविष्यामध्ये देश चालवायचा आहे. ठीक आहे. आणि आज आपली अर्थव्यवस्था जर बघायचं आहे तर या अर्थव्यवस्थेमध्ये 60% महाराष्ट्राचा जर विचार केला तर 60% जास्त लोक जे आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली शेतीवरती निर्भर आहेत. आणि हे जे लोक आहेत हे ग्रामीण भागामध्ये राहतात, हे नागरिक जे आहेत ते ग्रामीण भागात राहतात. आणि यांच्या मुलांना भविष्यामध्ये पण आज जसं आहे तसंच भविष्यामध्ये पण जर विचार केला तर यांना शाळेमध्ये पोहोचवण्याचं काम हे एस टीलाच करावं लागणार आहे. त्यामुळं आपल्याला हा विषय आपण चर्चा करतो. इथं तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्ही भविष्यामध्ये अधिकारी आहेत, तुम्ही भविष्यामध्ये देश चालवणार आहेत, म्हणून तुमच्यासोबत या विषयावरती मी चर्चा करतोय. लक्षात आलं का? चला, तर आता मला सांगायचं आहे की एस टीची सध्याची आकडेवारी, बरोबर आहे. या आकडेवारीमध्ये तुम्ही सुद्धा याला व्हेरीफाय करू शकता. सध्या आपल्या इथं उपलब्ध बसेसची संख्या बघितली तर 15,000पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. 15,000पेक्षा जास्त बसेस आपल्या MSRTCकडे आहेत. MSRTCकडे 15,000पेक्षा जास्त बसेस आहेत आणि जवळपास त्यांनी 25,000पेक्षा जास्त खेड्यांना जोडलेलं आहे. आपल्या बसेसनं जर बघितलं तर 25,000पेक्षा जास्त खेडे आपल्या MSRTCच्या रेल्वे बस नेटवर्कनं जोडलेले आहेत. ठीक आहे. आणि देशाच्या लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळपास महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं तर ती आकडेवारी आहे 11 कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. आणि याच्यामधल्या समजा 5 कोटी याच्या अर्धीच लोकसंख्या पकडू आपण की एस टीनं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जर विचार केला तर बघा ते लोकसंख्या असेल 11 कोटी. जर राज्याची लोकसंख्या आहे तर बघू आपण की याच्या अर्धे 50% लोक म्हणजे 6 कोटीच पकडू आपण. ठीक आहे. 6 कोटी लोक काय करत असतील ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन आहेत. ठीक आहे. स्वतःचे वाहन आहेत, कार आहेत, मोटरसायकल आहेत, हे असतील. त्याच्यानंतर आणखी आपण असे काही जण पकडू रेल्वेनं वगैरे प्रवास करणारे ते 1-2 कोटी लोक असतील. फक्त बसवरती डिपेंड असणाऱ्या लोकांची संख्या मी जास्त नाही घेत, गणित करायला सोपं जाईल याच्यासाठी मी तुम्हाला 3 करोड लोकसंख्या सांगतो आणि आपल्याकडे बसेस आहेत 15,000 फक्त. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकते की 3 करोड लोकांसाठी आपल्याकडे फक्त 15,000 बसेस आहेत, म्हणजे एका बसवरती किती लोड येते. ठीक आहे. महाराष्ट्राचं नेटवर्क जर बघितलं तर सर्वात मोठं ग्रामीण ट्रान्सपोर्ट नेटवर्क म्हणलं तर 24,000पेक्षा जास्त गावे एस टीनं जोडलेली आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला लेटेस्टची आकडेवारी सांगितली. 25,000पेक्षा जास्त गावं, त्याच्यामध्ये 24-25,000 गावं जे आहेत ते एस टी महामंडळानं जोडलेले आहेत. महिलांसाठी सुरक्षित प्रवास.
महाराष्ट्रामध्ये जर विचार केलं तर समजा आपण आपल्या घरामधील कोणत्याही स्त्रीला असेल, लहान मुलाला असेल, आई वडील डायरेक्टली नेऊन एस टी महामंडळमध्ये असणाऱ्या कंडक्टरला सांगतात की हा मुलगा आहे किंवा हे माझ्या घरची मुलगी आहे किंवा हे फॅमिली आहे, यांना काय करा तुम्ही समोरच्या गावामध्ये नेऊन सोडा किंवा ह्यांना ह्या तालुक्याला नेऊन सोडा किंवा ह्या गावामध्ये नेऊन सोडा. आणि तिथं महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण एस टी महामंडळामध्ये असणारे जे काही आपले वाहक असतील, चालक असतील, यांच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासानं आपण आपल्या घरच्या फॅमिलीला असेल, लहान मुलांना असेल, यांना आपण तिथं नेऊन सोडतो आणि ते आपल्या तितक्याच विश्वासानं आपल्या घरच्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं कामसुद्धा आपली ही लालपरी एस टी बऱ्याच वर्षापासून करत आलेली आहे. यामुळेच आपल्याला लेडीज बस पास योजना ज्या आहेत ह्या अत्यंत अशा लोकप्रिय योजनासुद्धा आपल्याला एस टी महामंडळ राबवताना पाहायला मिळते. पर्यावरणपूरक जर उपक्रमाचा विचार केला तर ई बस आहे, CNG बस आहेत, हळूहळू यांच्यामध्ये बसेसमध्ये वाढत होत चालली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बसेस नक्कीच चांगल्या पाहायला मिळतात. रोजगार निर्मितीचा विचार केला तर थेट 90,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते आणि अप्रत्यक्ष असे रोजगारांचा विचार केला तर ही संख्या आणखी जास्त आहे. म्हणजे बघा एस टी महामंडळामध्ये चहाची कॅन्टीन आहे, तिथं काम करणारे लोक वगैरे हे अप्रत्यक्ष रोजगार झाले. पण डायरेक्टली रोजगार बघितला तर 90,000 पेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार एस टी महामंडळामधून मिळतो. आता एस टी समोर अडचणी काय आहेत, एस टीचे नेमके अपयश काय आहेत, याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. ठीक आहे. आर्थिक तोट्यामधून बाहेर पडण्यासाठी ठोस अशा धोरणांचा अभाव आहे. एस टी महामंडळामध्ये शासन याच्यामध्ये जर बघितलं गव्हर्नमेंट तर ते असे ठोस पावलं उचलते असं आपल्याला इथं पाहायला नाही मिळत. एस टीमध्ये जर बघितलं असं शासन, मी इथं हे जे वाक्य बोलतोय एकदम असा रिस्पॉन्सिबली बोलतोय की गव्हर्नमेंटनं जे रोल करायला पाहिजे, जे कामं करायला पाहिजे त्याच्यामध्ये ते सक्षम नसल्यामुळं त्यांना अशा काहीतरी नागरिकांना योजना द्याव्या लागतात की ज्याच्यामध्ये त्यांनी बघा आता एस टी महामंडळामध्ये महिलांना फ्रीमध्ये बस सेवा दिली, बरोबर आहे. त्यांना माहिती आहे महिला घरामध्ये काम करतात, महिला शेतामध्ये काम करत असतील किंवा महिला जास्त प्रवास पण करत नाहीत, बरोबर आहे. एस टी महामंडळ फ्रीमध्ये कोणाला पाहिजे तर वयोवृद्ध माणसांना पाहिजे किंवा मुलांना पाहिजे जे की शाळेमध्ये जातात, बरोबर आहे. वयोवृद्ध माणसांना फ्रीमध्ये काय पाहिजे तर हॉस्पिटल फ्रीमध्ये पाहिजे, बरोबर आहे. इथं काय केलं आहे, वयोवृद्ध माणसांना फ्रीमध्ये दिल्यात एस टी. जर समजा एखादी वयोवृद्ध माणसं आहे ती एस टीनं कुठं फिरणार आहेत, त्यांना फ्रीमध्ये पाहिजे आरोग्य, त्यांना फ्रीमध्ये आरोग्य द्या. लहान मुलांना फ्रीमध्ये पाहिजे एज्युकेशन, त्यांना ते द्या. महिलांना पाहिजे काम, महिलांना पाहिजे रोजगार, त्यांना त्यांच्यासाठी बचत गटाच्या मार्फत असतात त्या वेगळ्या वेगळ्या योजना राबवणं गरजेचं आहे. त्यांना एस टी फ्रीची गरज नाही. लक्षात यायला का तुम्हाला? ज्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी देणं गरजेचं आहे. लहान मुलांना शिक्षण पाहिजे फ्री, त्यांना ते शिक्षण फ्रीमध्ये द्या. त्यांच्याकडून शाळेच्या फीस असेल, परीक्षेच्या फीस असेल, टोटल माफ करा. लहान वयोवृद्ध लोकांचा विचार केला तर वयोवृद्ध लोकांना एस टीचा प्रवास फ्री करण्याच्या ऐवजी आरोग्य फ्री करा, दवाखाने फ्री करा. सगळ्या त्यांच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक ट्रीटमेंट त्यांची फ्रीमध्ये झाली पाहिजे. लक्षात यायले का? आणि मग तुम्हाला वाटेल सर एवढ्या गोष्टी करायला आपल्याकडे पैसे आहेत का? तर आपल्याकडे भरपूर पैसा आहे पोरो. तुम्हाला लक्षात आलं असं आणि एक गोष्ट फक्त बघा, मी फक्त एका रोडचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मुंबईवरून दिल्लीला जाणारा एक रस्ता बनवला जात आहे आपल्या इथं, मुंबई ते दिल्ली. फक्त एक रोड आहे ज्याची किंमत आहे बघा 1,00,000 करोडपेक्षा जास्त. आणि आपल्याकडे रस्ता बांधायला जर 1,00,000 करोड रुपये आहे तर विचार करा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये किती पैसा असेल. लक्षात यायला तुम्हाला? आता आपल्या इथं सिलिंग बांधलाय 8,000 करोड रुपयाचा, मुंबईमध्ये जो बांधलाय. ट्रॅफिकसाठी महत्त्वाचा आहे, त्यासोबतच आपल्याला इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण हे जे मी आता 2-3 गोष्टी बोललोय त्या याच्यामार्फत होऊ शकतात. ह्या गोष्टी कशा होणार आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत जाईन. ठीक आहे. आरोग्यावरचा याचा पुढचा जो व्हिडिओ असेल आपण आरोग्यावर चर्चा करू. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आरोग्य व्यवस्था कशा प्रकारची आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. ठीक आहे. आज आपण एस टीबद्दल चर्चा करतोय. दुसरी गोष्ट आहे जुन्या गाड्या आहेत, तांत्रिक बिघाड आहेत आणि वेळेनुसार दुरुस्तीचा अभाव आहे. आता वेळेनुसार दुरुस्तीचा अभाव होण्याच्या मागे 2-3 कारण आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये एक तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, जे आहेत त्यांच्यावरती भरपूर कामाचा लोड आहे. आणि विशेष म्हणजे मी स्वतः एस टी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये आम्ही व्हिजिट दिली होती. त्या तिथं मला एक गोष्ट जाणवली की समजा एक इंजिन आहे, त्या इंजिनची टेस्टिंग केली, इंजिनला रिपेअर केले. ठीक आहे. इंजिनला रिपेअर केले. रिपेअर केल्यानंतर त्याचं जे टेस्टिंग व्हायला पाहिजे ह्या टेस्टिंगच्या फॅसिलिटी प्रत्येक वर्कशॉपमध्ये अवेलेबल नाहीत. पण प्रत्येक वर्कशॉपमध्ये इंजिनचं काम होतंय. लक्षात यायला का तुम्हाला? म्हणजे हे इंजिन बरोबर बनले का, हे पूर्ण कार्यक्षमतेनं काम करते का, याच्या टेस्टिंग होण्यासाठी जे इक्विपमेंट पाहिजेत, मॉडर्न इक्विपमेंट पाहिजेत, ते आपल्याला प्रत्येक वर्कशॉपमध्ये पाहायला नाही मिळत. पण इंजिनचं काम प्रत्येक वर्कशॉपमध्ये होते. मग ते काम 100% पूर्ण झाले का, बरोबर झाले का, पर्यावरणपूरक झाले का, प्रदूषणाच्या मानकांना लक्षात ठेवून झाले का, या गोष्टीचा विचार नाही केला जात. याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट बघा, तांत्रिक बिघाड
आपल्याला बसेस बऱ्याच, आता ग्रामीण भागामध्ये तर तुम्ही कंटिन्यू पाहिलं असेल, एस टी बिघडली, एस टी खराब झाली, एस टी हे झाली. एस टीमध्ये काही प्रकार आहेत बसेसचे, त्याबद्दल आपण एकदा चर्चा करू. बसमध्ये ए, बी, सी आणि डी अशा प्रकारच्या बसेस आपल्याला पाहायला मिळतात. ए वाल्या ज्या आहेत त्या नवीन आलेल्या बस आहेत, ज्या की लॉंग पल्ल्यासाठी, लांबच्या पल्ल्यासाठी वापरतात. त्यानंतर बी प्रकारच्या ज्या बसेस आहेत त्या थोड्याशा जुन्या झालेल्या बस आहेत, या तालुका किंवा जिल्हा लेवलपर्यंत वापरतात. सी प्रकारच्या ज्या बसेस आहेत, या प्रकारच्या बसेस एकदम ग्रामीण भागासाठी आणि कमी पल्ल्याच्या अंतरासाठी वापरल्या जातात. आणि डी प्रकारच्या बसेस ज्या आहेत या मालवाहूसाठी वगैरे बनवलेल्या जातात, ठीक आहे, किंवा टोईंग व्हॅन असेल मालवाहूसाठी, आणि ह्या जास्त जुन्या बसेस याच्यामध्ये टाकलेल्या असतात. लक्षात आलं. तर ए मधून ज्या बसेसनं 5-6 वर्ष काम केल्यानंतर ती बस कामाला येते बी मध्ये. बी मध्ये जिल्हा तालुका ह्या लेवलला ती पुन्हा 5-6 वर्ष सर्व्हिस देते आणि त्याच्यानंतर ती बस जाते वापरली जाते सी साठी. तर माझा प्रश्न इथं असा आहे की सी मध्ये ज्या बसेस वापरल्या जातात त्या 10 वर्ष जुन्या, 12 वर्ष जुन्या बसेस वापरल्या जातात, आणि सी भागातल्या बसेस मोस्टली वापरल्या जातात ग्रामीण भागासाठी. तर माझा प्रश्न असा आहे, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना जीव नाही का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना चांगल्या बसेसची सुविधा मिळणं त्यांचा हक्क नाही का? आपण त्यांना, तुम्ही ज्या बसेस मोठ्या मोठ्या शहरांसाठी, मेट्रो सिटीसाठी नव्या बसेस वापरतात, त्या बसेस जुन्या झाल्यानंतर जिल्ह्याला तालुक्याला वापरता, आणि त्या बसेसला आणखी जुनं झाल्यानंतर आपण ग्रामीण भागामध्ये वापरतो. मग ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक नाहीत का? माणसं नाहीत का? त्यांना जगायचा अधिकार नाही का? त्यांना चांगल्या बसेस मिळण्याचा अधिकार नाही का? ह्याकडे कुठेतरी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. एस टीसाठीचं आव्हान म्हणलं तर बघा, खाजगी कंपन्यांच्या सोबत त्यांचं कॉम्पिटिशन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रायव्हेट बसमध्ये 2-3 बस असतात, 4 बस असतात, 6 बस असतात, 10 बस असतात. त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्याकडून जबरदस्त होते. इथं 15,000 बसेसचं मॅनेजमेंट करायचं, साधी गोष्ट नाही. मग 15,000 बसेसचं मॅनेजमेंट करण्यासाठी काही अधिकारी आहेत जे जबरदस्त काम करतात. मी बघितले, बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलोय मी एस टी महामंडळामध्ये काम करणार आहे. पण बाकी अधिकाऱ्यांचं काय, जे काम करत नाही, जे सक्षम नाहीत, आणि त्यांच्यामुळे आपल्याला एस टी कुठेतरी ह्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसच्या कॉम्पिटिशनमध्ये थोडीशी मागं पडलेली पाहायला मिळते. ग्रामीण रस्त्याची खराब अवस्था आणि प्रवास धोकादायक. आता इथं पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, ग्रामीण भागामधली एक बस आहे, ही चिखलामध्ये अडकलेली पूर्ण बस आहे, बरोबर आहे. आणि मग तिथं पुन्हा अधिकाऱ्यांचा प्रश्न येऊ शकते, ग्रामीण भागामध्ये चांगल्या बस पाठवल्या, तिकडे रस्ते चांगले नसतात, आणि मग तिथं ह्या सी प्रकारच्या बसेस आपल्याला पाठवावं लागतात, कारण चांगल्या बस तिकडे पाठवल्या तर लवकर खराब होतील. मग पुन्हा इथं प्रश्न तोच येतोय की रस्ते बनवण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचंच आहे ना. मग ग्रामीण भागामध्ये तुम्ही स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झालेत, अजून रस्ते नाही बांधू शकले का? मग ग्रामीण भागामध्ये कमी उत्पन्न मिळणार आहे, किंवा ग्रामीण भागामध्ये VVIP लोक राहत नाहीत, किंवा ग्रामीण भागामध्ये लय दर्जेदार लोक राहत नाहीत, लय श्रीमंत लोक राहत नाहीत, असं तुम्ही विचार करता काय? म्हणून त्यांना रस्ते देत नाहीत, म्हणून त्यांना आरोग्य देत नाहीत, म्हणून त्यांना चांगल्या बसेस देत नाहीत. हा प्रश्न पुन्हा आपल्यासमोर उभा राहतोय. लक्षात आलं. पुढचा बघू. प्रवाशांचा विश्वास हळूहळू कमी होत चाललाय का? बसेसवरून आपला प्रवाशांचा विश्वास हळूहळू कमी होतोय का? तर याच्यामध्ये बघा, शहरी भागांमध्ये बघितलं तर हा प्रश्न म्हणजे आता दुःखद आहे पण खरं आहे. तर कुठेतरी शहरी भागामध्ये जास्त सुविधांकडे लोक, पैसे आल्यानंतर सुविधा माणूस जास्त विचार करते, तर सुविधा देणाऱ्या, सुविधा पुरवणाऱ्या खाजगी प्रवासांकडे जास्त लोक लक्ष द्यायला लागलेत. लक्षात आलं. समजा उदाहरण घेऊन आपण परभणीवरून जायचं असेल पुण्याला, तर लोक प्रायव्हेट ट्रॅव्हल्सचा जास्त वापर करतात एस टी महामंडळापेक्षा, बरोबर आहे. तर इथं कुठेतरी शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या बसेस, महामंडळाच्या बसेस प्रायव्हेट बसेससोबत कॉम्पिटिशन नाही करू शकायला, आणि इथं थोडंसं अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे, आपल्याला पाहायला मिळते. पुढची गोष्ट बघा, आता मी एवढ्या विषयावरती चर्चा केली, आता याच्यामध्ये आपल्याला आउटपुट काय मिळतात, याच्याबद्दल आपल्याला सोल्युशन काय मिळतात, याच्यामधून आपण आपल्या सर्वांसोबत बसेसचा काय टच आहे, तिच्यासोबत काय भावना आहेत, याबद्दल एकदा थोडीशी चर्चा करू. हा पॉईंट मी इतका प्रकर्षानं मांडण्याची गरज काय आहे याबद्दल बघूयात. लालपरीचा भावनिक प्रवास. एक शाळकरी मुलगा जो दररोज सकाळी धुळीमध्ये बस स्टँडला उभा राहिलेला असतो, बरोबर आहे. ती लालपरी बस दिसली की त्याला वाटतं आज मी पुन्हा शाळा शिकायला जाणार, आणि तोच मुलगा भविष्यामध्ये अधिकारी झालाय. पण बस अजूनही त्याच रस्त्यावरती गंजलेली, थकलेली आणि कर्जात बुडालेली बस आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही कित्येक मुलांना लहान होऊन मोठं होऊन अधिकारी बनताना पाहिले. लक्षात आलं. किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलेत. पण आपण आपल्या या लालपरीबद्दल, आपण आपल्याला ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी एस टी महामंडळाबद्दल आपण कधी चर्चा पण करताना पाहायला मिळत नाहीत. मला तुम्हाला इथं जपान देशाचं उदाहरण द्यायचं आहे. जपान देशामध्ये जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ना, या पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल तिथले नागरिक एवढे जबरदस्त जागरूक आहेत की जर समजा एखाद्या बसमध्ये काही खराब झाला असेल, काही अडचण आली असेल, तर ते फोन करून अधिकाऱ्यांना कळवतात, त्या बसच्या ड्रायव्हरला, कंडक्टरला कळवतात
की बॉस ह्या बसमध्ये असं असं मला अडचण दिसते. आणि इथं आपल्या इथं तर बसमध्ये काय 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 कृत्य केले जातात नागरिकांकडून, हे तुम्हाला मला वेगळं सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे. त्यामुळं आपण आपला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जाणीव म्हणून, ठीक आहे, किंवा आपला एक अवेअरनेसचा भाग म्हणून आपण सुद्धा बसकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा भाग बघूया, उपाय आणि आशा. बसेसकडून आपण उपाय काय होऊ शकतात याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये काय आशा आहे की शासन याबद्दल काय करू शकते. बसचा विस्तार, सर्व जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू करणं, हे सुद्धा एक चांगलं सोल्युशन आपल्याला बसकडून पाहायला मिळते. कारण इंजिन जर कमी झाले तर इंजिनमुळे प्रदूषण कमी होईल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याच्या मेंटेनन्सबाबतच्या त्यासुद्धा कमी होऊ शकतात आणि एक चांगल्या क्वालिटीची, चांगल्या दर्जाच्या बसेस ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पाहायला मिळू शकतात. स्मार्ट ट्रॅकिंग सिस्टम असल्या पाहिजे प्रत्येक बसमध्ये. GPS आणि डिजिटल तिकिटिंग जी आहे, डिजिटल तिकिटिंग तर सुरू झाले तुम्हाला माहिती आहे, पण GPS वगैरे ह्या सुविधा जर झाल्या तर मुलांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी आणखी चांगली मदत होईल. आता मुलांनी डिजिटलचा वापर खूप चांगला केला आहे हे मला पाहायला मिळलं. डिजिटल बस काय केलं बघा, कॉलेजचे बऱ्याचशा गावामधले, समजा एक तालुका आहे आणि ह्या तालुक्याला शाळेमध्ये शिकायला जाण्यासाठी 1 2 3 4 5 6 असे 10 गावची मुलं आहेत. तर ह्यांनी यांचे काय केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप बनवलेत आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय टाकतात ते की बस इथून निघली 7 वाजता. बरोबर पुढचेवाले टाकतात की बस ह्या गावातून निघली इतक्या 7:30 वाजता, पुढच्या गावातून निघली ज्या काही टाईमनुसार, आणि ह्याच्यानुसार पुढच्या गावचे जे मुलं आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला बघून बरोबर बस स्टँडला जाऊन थांबतात. हे एक पोरांनी छान डोकं लावले. याच्याबद्दल म्हणजे मला खरंच मुलांचं कुतूहल करावं वाटतं की तुमच्याकडे बाकी ह्या GPS सारख्या सिस्टम जरी नसल्या तरी तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला आहे आणि हे प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळाले. बरं, ही लय भारी गोष्ट आहे, याच्यासाठी पोरांना सल्यूट. आणि अशा प्रकारे ते वेळेवर बस पकडू शकतात आणि त्यांच्या कॉलेजला, शाळेला पोहोचू शकतात. हे एक डिजिटलचा मुलांनी केलेला, भारतातल्या मुलांनी केलेला चांगला वापर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कर्मचारी प्रशिक्षण व सन्मान योजना, ST सेवक गौरव योजना, अशा गौरव योजना ज्या आहेत ज्या राबवल्या पाहिजेत. कारण STचे कर्मचारी आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात. आता त्यांच्याबद्दल पण चर्चा करणं गरजेचं आहे. सरकारची आर्थिक मदत, नियमित सबसिडी आणि नफा मॉडेल हे प्रकल्प STनं नवीन जे प्रोजेक्ट आहेत हे आत्मसात करणं गरजेचे आहेत. त्यामुळे बसला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकते. आता बसचा पब्लिसिटीसाठी बॅनर लावण्यासाठी जो वापर होत आहे त्याच्यामधून बसला एक नवीन रेव्हेन्यू मिळण्याचं साधन झाले, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडेच सगळ्यात जास्त बॅनर गव्हर्नमेंटचेच लावले जातात आणि गव्हर्नमेंट त्यांचे पेमेंट बरोबर करत आहे का, हा सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर येण्यासारखा मुद्दा आहे आणि तो यायला गरजेचा आहे. लोकांना ST वापरण्यास प्रवृत्त करणे हे गव्हर्नमेंट करू शकते. आता मुद्दा आहे महत्त्वाची, आपल्या हिरोंबद्दलची चर्चा करायची. आपल्या सगळ्यांसाठी ST महामंडळाचे जे हिरो आहेत त्यामध्ये चालक असेल, वाहक असतील आणि कर्मचारी असतील. तर तुमच्यासाठी माझा एक सर्व नागरिकांच्या वतीनं, सर्व सगळ्या जे कोणी बसचे प्रवासी आहेत या प्रवाशांच्या वतीनं तुमच्यासाठी एक मेसेज आहे की दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही जे काबाड कष्ट करताय ते आपण सर्व नागरिक बघतो, म्हणजे आम्ही सर्व नागरिक पाहत आहोत. गडबडीतल्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे आपल्याला पोहोचवणं, वेळेवर सेवा देणं आणि त्यातही हसत हसत काम करणं हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जरी पुरस्कार मिळत नसतील, कोणी तुम्हाला रिकग्नाइज करत नसेल, पण आम्ही करतोय, ही नवी पिढी करते. लक्षात आलं. तुमचं धैर्य, तुमची निष्ठा, तुमची सेवा आपल्याला आणि सर्व नागरिकांना तुमचा अभिमान वाटतो. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आम्ही कधी तुम्हाला म्हणलो नाही, पण जेवढे STचे चालक असतील, वाहक असतील, कर्मचारी असतील, सर्वांना सांगतोय, तुम्हाला मी सर्व प्रवाशांच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये काम करता. आता याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आता इथं बसलेला जो ड्रायव्हर आहे, ह्या ड्रायव्हरच्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करून बस चालवून बघा. याची सध्याची परिस्थिती काय असेल, याच्या मनावरती किती टेन्शन असेल, किती दडपण असेल की अशी बस मला चालवावं लागत आहे. या ड्रायव्हरला याच्या घरच्या लोकांनी, याच्या नातेवाईकांनी, याच्या पाहुण्यांनी पाहिल्यानंतर याच्यावरती एक मानसिक दबाव येईन का नाही, एक टेन्शन येईन का नाही की यार हे काय ड्युटी करतंय, कशी ड्युटी करतंय. ह्या माणसाच्या मुलांनी जर त्याच्याकडे पाहिलं तर त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होणार आहे, ह्या गोष्टीचा थोडा भावनिकतेनं विचार करणं गरजेचं आहे. पूर्व या बसचा पण ड्रायव्हर, कंडक्टर यांची पण सिच्युएशन बघा काय असणार आहे. लक्षात येईल. पुढे ही बस, या बसला चालवणाऱ्या माणसाच्या थोडासा मेंटॅलिटीचा विचार करा रे. या बसला चालवणारा ड्रायव्हर जो आहे ना त्याचा थोडा विचार करा. जर एखादा नेता असेल, त्याच्या स्वतःची गाडी बघितली तर त्याची गाडी म्हणलं तर AC आहे, त्याच्या गाडीमध्ये नाही त्या सुविधा आहेत. बरोबर आहे का. त्याच्या गाडीला पाहिजे तशी स्पीड आहे, त्याची गाडी नवीन, त्याच्या गाड्या 2-3 वर्ष जुन्या झाल्या की नवीन गाडी बदलते. अरे मग हे ST चालवणारा माणूस हे पण माणूसच आहे ना रे, याला पण जीव आहे आणि अशी गाडी चालवायची.
शिवशाही बसच्या बाबत एक उदाहरण सांगतो. शिवशाहीच्या सगळ्या बसमध्ये आपल्याला काय दिसतंय? AC दिसतंय, पण जिथं ड्रायव्हर बसते तिथं AC नाही. लक्षात आलं? आता इथं काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला चर्चा केलं तर हे आपले समजण्याच्या थोड्याशा डोक्याच्या बाहेरच्या आहेत, कारण त्या टेक्निकल गोष्टी आहेत. पण तरी मी तुम्हाला छोट्या याच्यामध्ये समजून सांगतो. ड्रायव्हर जिथं बसतंय त्याला कॅबिन म्हणतो, आणि त्या कॅबिनमध्ये इंजिन ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे उष्णता वाहक असते, आणि त्या भागामध्ये त्या कॅबिनचं तापमान इतर बसपेक्षा बघितलं तर जास्त असते. आणि तशा सिच्युएशनमध्ये ड्रायव्हर गाडी चालवतोय 8 तास. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तशा सिच्युएशनमध्ये ड्रायव्हर गाडी चालवतोय 8 तास. ओव्हर टाईम असेल तर 10-10 तास गाडी चालवतात कंटिन्यू, आणि त्यांना साधा एक फॅन पण नसते. तशा सिच्युएशनमध्ये माणसाचं डोकं किती गरम होईल विचार करा. आणि तिथं ते डोक्याला शांत ठेवून, सगळ्या गोष्टीला शांत ठेवून आपल्यासाठी सेवा बजावत असतात. इथं आणखी काही गोष्टी बघायच्यात बघा. त्यांना जिथं पोहोचल्यानंतर आराम करण्याचा जो कक्ष आहे तिथं झोपण्याची प्रॉपर व्यवस्था नाही. खाली सतरंजी टाकून झोपत असतात. त्यांना बेड नाहीत, गाद्या नाहीत. असले तर त्यांची सुविधा चांगली नाही, कंडिशन चांगली नाही. त्यांचे बाथरूम, टॉयलेट जर कधी जाऊन बघितलं तर तुम्ही म्हणजे परेशान होऊन जातात. लक्षात आलं? ST मध्ये ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, हे जिथं थांबतात त्यांचे ड्रायव्हरचे जे टॉयलेट असतील, बाथरूम असतील, इतके घाण असतात की तिथं हायजीनचा प्रॉब्लेम आहे. त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार व्हायला लागलेत. पुन्हा आणखी गोष्ट करतो एकदा, ड्रायव्हरच्याच बाबतीमध्ये आहे. झोपण्याची व्यवस्था नाही. ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये आणखी जसं मी सांगितलं की अशी गाडी चालवणं हे एक मेंटल चॅलेंज आहे, स्वतःसाठी एक मानसिक चॅलेंज आहे. पुढची गोष्ट बघा, ड्रायव्हर ज्या ठिकाणी बसतोय, तुम्ही बस पाहिली असेल सगळ्यांनी, इथं बसचं चाक आहे, ठीक आहे, ही बस आहे, आणि ह्या बसच्या चाकाच्या वरती, एक्झॅक्ट वरती इथं ड्रायव्हरची खुर्ची असते. इथं त्याची बसायची सिटिंग पोझिशन आहे. तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ ज्या जुन्या बसेस आहेत यांच्यामध्ये पाटे असायचे, ठीक आहे, पाटे. यांना सस्पेन्शन चांगलं नाही. सस्पेन्शन काय आहे? चांगल्या प्रकारचं नाही. आणि हे नसल्यामुळं इथं जे बसलेला ड्रायव्हर आहे तो डायरेक्टली चाकाच्या वरच्या पोझिशनवर बसलेला आहे, आणि जेवढे त्या चाकाला आदळे बसणार आहेत, खड्ड्यामधून जाणार आहेत, तेवढे डायरेक्टली झटके लागणार आहेत त्या ड्रायव्हरला. आणि त्याच्यामुळं आपल्याला कित्येक ड्रायव्हरच्या पाठीच्या कण्यामध्ये गॅप झालेले दिसतात. पाठीच्या कण्यामध्ये त्यांना मानेचे आजार झालेले दिसतात. आणि बरेचसे ड्रायव्हर असे आहेत की ज्यांचं 30, 35, 40व्या वर्षामध्ये त्यांना मानेला बेल्ट लागलेत. लक्षात आलं? ही गोष्ट जर माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या लक्षात येत असेल तर त्या STच्या अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत का? त्या ड्रायव्हरच्या बसण्याची पोझिशनची, सिटिंग पोझिशन चेंज करणं गरजेचं आहे. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथं बदल होणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पुढची गोष्ट आता कंडक्टर साहेबांच्या बाबतीमध्ये आहे. कंडक्टर साहेबांच्या बाबतीत तिकिटाचे दर ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस तिकिटाचे दरमध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, 71 रुपये तिकीट असेल, 79 रुपये तिकीट असेल, 78 रुपये तिकीट असेल. या तिकिटांना आपण राऊंड फिगर नाही करू शकत का? मला मान्य आहे तुमचा एक नियम आहे की तुम्ही पर किलोमीटरला एवढे रुपये चार्ज करता, त्याच्याप्रमाणे तिकीट आहे. पण ह्या 71 रुपये, 73 रुपये, 59 रुपये, 47 रुपये ह्या तिकिटाला जर राऊंड फिगर करून आपण 45 केलं आहे, किंवा ह्या 59 वाल्याला राऊंड फिगर करून 60 केलं आहे, 71 वाल्याला राऊंड फिगर करून 70 केलं आहे, 73 वाल्याला जर 75 केले, तर यामुळे त्यांना तिकिटाचे पैसे, सुट्टे पैसे द्यायला सोपं जात आहे ना. त्यामुळे त्यांचे भांडणं होतात नागरिकांसोबत. त्यांना एक वेगळा ताणतणाव यायला लागते. तुम्ही बघितलं असेल मोस्ट ऑफ नागरिक काय करतात, तिकीटवाले कंडक्टर काय करतात की दोघा जणांमध्ये म्हणजे असं त्यांचा जोड लावून देतात आणि म्हणतात तुम्ही ह्यांना एवढे द्या, तुम्ही त्यांना तेवढे द्या. आणि ह्याच्यावरून या गोष्टीमुळे बरेचदा वाद पाहायला मिळतात. बऱ्याचशा कंडक्टर लोकांवरती लोक केस करतात की ह्यांनी माझे 2 रुपये बुडवलेत, 5 रुपये बुडवलेत, 10 रुपये बुडवलेत. हे एक वेगळं त्यांना टेन्शन पाहायला मिळते. आणखी दुसरी गोष्ट जर पाहिली पोरो, तर इथं ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आले, ही चांगली गोष्ट आहे. पण ऑनलाईन पेमेंट गावामध्ये नाहीच नाही, खेड्यामध्ये पर्यायच नाही. त्यामुळे ह्याच्यावरती पण सोल्युशन काढणं गरजेचं वाटते. आणखी बघा, आता विषय भरपूर झाला आहे, खूप मोठी चर्चा झाली असं मला वाटतंय, म्हणून आपण या पॉईंटला थांबू कुठंतरी. तर लालपरी ही केवळ एक बस नाही, ती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या स्वप्नाची सोबती आहे. आपल्या सर्वांची ती साक्षीदार आहे, आपल्या सर्वांच्या यशाची ती भागीदार आहे. ग्रामीण भागामधल्या प्रत्येक सामान्य मुलासाठी लालपरी ही त्याच्या जगण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे. आता त्या आपल्या लालपरीला तिचं चाक पुन्हा फिरवायचं आहे, आपल्याला तिचं चाक पुन्हा फिरवायचं आहे, आणि आपल्याला लालपरीला तिला जगवायचं आहे, आणि आपल्या लालपरीला वाचवायचं आहे. भविष्यामध्ये लालपरी बंद होईल अशा काही न्यूज जरी आपण ऐकल्या असेल तरी तिला बंद होऊ द्यायचं नाही. कारण लालपरी जगली तरच ग्रामीण भागातल्या मुलांचं, वयोवृद्ध लोकांचं जीवन चांगलं राहणार आहे. जर का एकदा ह्या गोष्टी प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये जायला लागल्या तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. गव्हर्नमेंट पैसे वाचवण्यासाठी भविष्यामध्ये या एस टी तोट्यामध्ये आहे दाखवून प्रायव्हेट लोकांना विकण्याचा प्रयत्न करेन. पण एस टी वाचली तरच आपलं जीवन सुखकर राहणार आहे. त्यामुळं माझा हा व्हिडिओ
जितके पण एस टी महामंडळामध्ये काम करणारे सर्व चालक असतील, वाहक असतील, कर्मचारी असतील, या सर्वांना समर्पित करतो. आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की आज आणि नेहमी तुमचा आदर आहे. तुमचे कष्ट आम्हाला दिसतात आणि आम्ही त्यांची कदर करतो, आम्ही त्यांचा सन्मान करतो. आम्हाला इतकी चांगली सेवा सुविधा देण्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थांबतो या व्हिडिओमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओत. सर्वांना जय हिंद, जय भारत.